गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, आज जर आपण ग्लोबल मोमेंटम पाहिला तर थोडासा काळजी करण्यासारखा आहे. ओके, तर मग असं का हे जाणून घेऊयात. तर सगळ्यात आधी जाणून घेऊयात की काल रात्री US मार्केटमध्ये काय झालं. बेसिकली US मार्केट हे चांगल्यापैकी ट्रेड करत होतं, परंतु आपण म्हणू शकतो की ऑलमोस्ट फ्लॅट बंद झालेला आहे. परंतु त्यांचा जो विक्स आहे तर तो ऑलमोस्ट 5% इन्क्रीज होऊन बंद झाला आहे. म्हणजेच काय की जर आज जिओपॉलिटिकली काही खराब सिच्युएशन क्रिएट झाली किंवा मग जर काही गुड न्यूज आली नाही तर मार्केट तिथेसुद्धा थोडंसं पडण्याच्या मार्गावरती आहे हे आपल्याला दिसून येतं आहे. तर मग असं का? तर काल रात्री दोन गोष्टी घडल्या. सगळ्यात पहिली म्हणजे जी फेडची मीटिंग होती तर त्यामध्ये इंटरेस्ट रेट जो आहे तर तो अनचेंज राहिलेला आहे. आता हे मोर ऑर लेस सगळ्यांनाच माहीत होतं, परंतु त्यांचे जे काही स्टेटमेंट्स आहेत तर त्याला खूप जास्त महत्त्व असतं अशा वेळेस. तर जे स्टेटमेंट त्यांनी दिलेले आहे तर त्यात त्यांनी दोन्ही बाजू ओपन ठेवलेल्या आहेत. त्यांनी सांगितलं की जर इन्फ्लेशन इन्क्रीज झालं तर आम्ही इंटरेस्ट रेट इन्क्रीज करू इन फ्युचर, आणि जर इन्फ्लेशन कमी झालं तर आम्ही इंटरेस्ट रेट कमी करू. दोन्ही डोअर्स त्यांनी ओपन ठेवलेत. आणि शिवाय जे काय FOMCचे मेंबर्स असतात तर त्यांच्यामध्ये खूप सारं डायव्हर्जन पाहायला मिळालं. कुणी म्हणत होतं की 25 बेसिस पॉईंट कट करा, तर कुणी म्हणत होतं इन्क्रीज करा. असे बरेचसे स्टेटमेंट्स त्याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट होते. ओके, त्यामुळे ती गोष्ट काही मार्केटला बरोबर वाटली नाही, कारण सगळे जर अर्थतज्ञ आहेत तर सगळ्यांचं एकमत एखाद्या गोष्टीवरती व्हायला हवं होतं असं मार्केटला वाटलं. आता दुसरी गोष्ट ते म्हणजे की इराणनं जे काही प्रपोजल अमेरिकेला दिलं होतं, जे कालही मी तुम्हाला सांगितलं होतं, तर त्याच्यावरती आज अमेरिकेनं रिप्लाय दिलेला आहे. म्हणजे काल रात्री त्यांनी सांगितलं की आम्ही तुमचं प्रपोजल ॲक्सेप्ट करत नाही आहोत. जोपर्यंत तुम्ही न्यूक्लिअर डीलवरती चर्चा करत नाही तोपर्यंत आम्ही ब्लॉकेड हटवणार नाही. आणि त्यानंतर मग इराणनंसुद्धा त्यांना वॉर्निंग दिली की आम्हीसुद्धा तुमच्यासोबत युद्धाला तयार आहोत म्हणून. मग या सगळ्या गोष्टींमुळे काय झालं तर जे ऑइल आहे तर ते ऑइल ऑलमोस्ट $120 पर बॅलर पोहोचलेलं आहे. म्हणजेच काय एकदम हायेस्ट लेवलला. तर मग आता म्हणूनच आजचा दिवस महत्त्वाचा आहे की इथनं आयदर ऑइल पडायला पाहिजे किंवा आयदर ब्रेकआउट व्हायला पाहिजे. जर ब्रेकआउट झाला तर डॉलर $130-140च्या आसपास जाऊ शकतं. आणि जर समजा ब्रेकडाऊन झाला तर पुन्हा इथनं खाली येऊ शकतं. परंतु हे होण्यासाठी काही ना काहीतरी स्टेटमेंट्स येणं दोन्ही बाजूनं गरजेचं आहे. त्यामुळे आता नक्की काय होतं आहे ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. परंतु सिच्युएशन मात्र थोडीशी क्रिटिकल आहे किंवा काल रात्रीपासून तशी झालेली आहे हे आपण म्हणू शकतो. आणि साहजिकच जर ऑइल एवढं इन्क्रीज झालं असेल तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या इंडियन मार्केट्सवरती नक्कीच पडू शकतो. ज्यामध्ये मग जे ऑइल कन्झ्युम करतात लाईक ऑटो स्टॉक्स असतील किंवा मग ऑटो ॲन्सिलरीज असतील तर या स्टॉक्समध्ये आपल्याला प्रेशर पाहायला मिळेल. त्यानंतर अजूनही बऱ्याचशा साऱ्या कंपनीज आहेत त्यांच्यामध्येही आपल्याला प्रेशर नक्कीच पाहायला मिळेल. तर मग आता पाहूयात काय घडतं ते. आता जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करतं आहे की मार्केट साधारण एक 50-60 पॉईंटच्या आसपास गॅप डाऊन ओपन होईल, परंतु मे बी त्याच्यापेक्षा जास्तही होऊ शकतं जर 9 वाजेपर्यंत ऑइलनं जर काही स्पाईक दिला तर, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ऑइल चार्ट पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. आता जर आपण आपला इंडियन रुपी पाहिला तर तो पुन्हा स्लाईड व्हायला सुरुवात झाली आहे. तोही ऑलमोस्ट 94 क्रॉस करून गेलेला आहे काल. त्यामुळे ह्या गोष्टी काही चांगल्या सिग्नल करत नाही आहेत. जर आपण FISDIचा डेटा जर पाहिला तर अगेन FISने काल 2000 कोटींचं सेलिंग केलेलं आहे. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनेही ऑलमोस्ट तेवढंच बाईंग केलेलं आहे. आणि काल एक इंटरेस्टिंग डेटा पाहायला मिळाला. त्यामध्ये असं होतं की 2025मध्ये ऑलमोस्ट $16 बिलियन जे काही सेलिंग आहे तर ते FISकडनं पूर्ण इयरमध्ये करण्यात आलं होतं टिल द डिसेंबर. त्यानंतर जे जानेवारी आहे म्हणजे नवीन इयर त्यांच्यासाठी जे सुरू होतं तर आत्तापर्यंत त्यांनी $20 बिलियन सेलिंग ऑलरेडी केलेलं आहे. म्हणजेच काय, आताशी फक्त 4 महिने झालेत, परंतु या 4 महिन्यामध्येच त्यांनी लास्ट 2025मध्ये जे काही सेलिंग केलं होतं त्याला क्रॉस करून $4 बिलियन ऑलमोस्ट जास्त सेलिंग केलेलं आहे. आणि अजून अख्खे 8 महिने बाकी आहेत. त्यामुळे आता काय होणार ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे.
तर मग होप सो सगळं काही व्यवस्थित हवं हीच आपली अपेक्षा, परंतु आजचा दिवस तरी तसं काही दिसत नाही आहे. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आहे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.